युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कवी, लेखक आणि साहित्यिक हे शब्द ऐकलं तर काय वाटेल? खूप भारदस्त शब्द आहेत. आणि कोण करतं? 80 वर्षाची लोक, 60 वर्षाची लोक तर नाही. आज आपल्यासोबत एक अशी कवयित्री आहे जी नुकती 14 वर्षाची आहे. ती 9वी मध्ये आहे आणि आपल्या स्टुडिओमध्ये ते आज आलेले आहेत. आपण तिच्यासोबत चर्चा करणार आहोत. तिचा कवितांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. तन्वी, तुझे खूप खूप स्वागत. पहिले तर मला तुझा परिचय सांग. माझं नाव तन्वी संजय बोदळे आहे आणि मी करंटली 10th स्टँडर्डमध्ये आता गेली आहे आणि मला कविता लिहायचा खूप आवड आहे. मला सांग, तू कविता कधीपासून करतेस? मी जेव्हा 3rd स्टँडर्डमध्ये होती तेव्हा मी कविता लिहायला स्टार्ट केली. पोएट्री इजंट जस्ट व्हॉट आय डू, इट्स हू आय एम. हे मला असं वाटते. हे माझं लिटरली एक मोटो आहे आणि पोएट्रीद्वारे मी माझे फिलिंग्स एक्सप्रेस करते. मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की ही जी कवयित्री आपल्यासोबत आहे ती इंग्लिशमध्ये कविता करते. एका नामांकित इंग्लिश पेपरला तिच्या कविता प्रसिद्ध होतात आणि तिचा इंग्लिशची जी भाषा आहे ती तर खूपच सुपर आहे. तिने आम्हाला या मुलाखतीच्या आधी तिने भरपूर कविता आम्हाला वाचून दाखवल्या. एखादी कविता तुला आठवते का आमच्या प्रेक्षकांना सांगण्यासाठी? Life is so strange, everything changes, nothing stays the same, but whom to blame? Life is like a game where you have to lose before you can gain. To win, you have to face the fearful rain. ऐकलंस प्रेक्षकांनो? त्याच्यावरती तू खेळते, ही शब्दांची जादू आहेस. तर आतापर्यंत किती कविता केल्यास तू? अराउंड 100-200 पोएम्स माझ्या आतापर्यंत झालेले आहेत. फक्त इंग्लिशमध्येच कविता करते का? फ्यू मी मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये पण करते. तन्वी, ज्या तू इंग्रजी कविता लिहितेस त्या काही आम्हाला वाचून सांग. Shine bright like a diamond in a world filled with books where knowledge is a key. Be like a diamond, rare and hooked, not like a stone, common as can be. Study hard and don't be lazy. Let your mind be your guide. Let your heart be filled with passion and your soul be filled with pride. Don't let the path ahead seem daunting, for every step is worth the climb. Let your spirit be unyielding and your heart be filled with time. Let be like a diamond, precious and rare, for in your heart lies a treasure true. Let your light shine bright and fair, and let your spirit roar and rove. Thank you. खूप उत्तम, खूप उत्तम. आपले काही प्रेक्षक हे मराठी वर्ग आहे, तर ही कविता कशावरती होती? थोडं मला मराठीमध्ये सांग. या पोएमचा सार असा होता की आपण एका हिऱ्यासारखं अमूल्य असायला पाहिजे, एका दगडासारखं कॉमन नाही असायला पाहिजे. वाव, खूप छान. म्हणजे या वयामध्ये अशा प्रकारचे तू विचार आहेत आहे ना, आणि त्याच्यावरती तू कविता करतेत, तेही इंग्लिशमध्ये करतेत. खूप छान, खूप छान. आणखी काही आहेत तुझ्यासोबत? हो आहेत ना. Nevertheless, I swear life just won't let me breathe. Exams creeping in, stress won't leave. Deadlines starring, sleep is a joke. In I blink once and the day is gone. Failures, yeah, been there, done that. Tripped so hard, lost track of the stats. Doubt in my head, too damn loud, but somehow I won't stay down. बापरे. आणि हिचा अर्थ काय? याचा असा अर्थ आहे की किती पण चॅलेंजेस आले माझ्या लाईफमध्ये, मी गिवअप कधीच करणार नाही. तुमची पहिली कविता सर्वप्रथम कधी प्रसिद्ध झाली आहे? माझी पहिली कविता 31 ऑगस्ट 2024ला पब्लिश झाली हितवाद न्यूजपेपरमध्ये. आणि त्यांचे जे मॅगझिनचे एडिटर आहे आसावरी मॅम, त्यांच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे की त्यांनी माझ्या या टॅलेंटला सपोर्ट केला आणि माझी पहिली पोएम पब्लिश केली. तुम्हाला कविता लिहिण्यासाठी कल्पना कुठून सुचतात आणि कशा सुचतात? एखादी कल्पना मला जर स्ट्राईक झाली तर मी त्याच्यावर विचार करते आणि मग जेव्हा माझी कविता डोक्यातच बनून जाते मनातल्या मनात, तेव्हाच मी त्याला पेपरवर उतरवून टाकते. तुम्हाला फ्लुएंट म्हणजे इंग्लिश पण तुमचं फ्लुएंट आहे,
आणि कविता पण खूप छान प्रकारे बोलता तुम्ही. कोविडच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही छान छान कविता केलेल्या होत्या, तर एखादी कविता तुम्ही म्हणून दाखवाल? नक्कीच. टाइटल आहे हमारे पीएम. भारत के है पीएम मोदी, दिन रात करते हैं मेहनत वे भी. आया वायरस कोविड-19, दवाई बनाने में है जुटे साइंटिस्ट. अगर महाराज शिवाजी, रानी लक्ष्मीबाई जीत सकते हैं जंग, तो हम भी जीत सकते हैं वायरस की जंग. हैंडल टेबल सैनिटाइज करते जाओ, घर में लॉकडाउन में ही रहते जाओ. अगर काम हो ज़रूरी तो ही बाहर निकलने जाओ. घूमने फिरने जाओगे तो कुंभकर्ण जैसे हाल पाओगे. मोदी जी, शाह जी और योगी जी की रहे ऐसी दोस्ती जैसे कोई भाई भाई. डॉक्टर पुलिस को सलाम. बस इतनी सी इच्छा है, कभी नष्ट मत होने देना हमारी सुंदर पृथ्वी को भगवान. खूप छान, खूप सुंदर अशी कविता लिहिलेली आहे आणि अगदी लहान वयामध्ये लिहिली आहे. म्हणजे लहान मुलं खेळण्यामध्येच मग्न असतात, परंतु तू कविता लिहिण्यामध्ये मग्न होती. तर अतिशय आम्हाला फार आनंद वाटत आहे. युवा क्रांती न्यूज चॅनलच्या ज्या ऑफिसमध्ये तू आलेली इथे, तर त्यावेळेला तू सुद्धा या ऑफिसवर युवा न्यूज क्रांती चॅनलच्या याच्यावर तू एक कविता केली, तर ती म्हणून दाखव. Yuva Kranti, a name so bright, gives us news day and night, speaks the truth clear and loud, makes the youth feel strong and proud. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. तर मला सांग, तुझ्या कुटुंबाविषयी थोडक्यात माहिती दे. माझ्या कुटुंबात माझी आई, वडील आणि बहीण आहे. ती बहीण माझी गव्हर्मेंट MBBS होऊन डॉक्टर झालेली आहे. माझे वडील गव्हर्मेंट ITI शेगावला आहेत, ग्रुप इन्स्ट्रक्टर आहेत आणि माझी आई हाऊसवाईफ आहे. तर तन्वी, आम्हाला तुझ्या शाळेचा काही अनुभव सांग. 8th स्टँडर्डमध्ये मी स्कूलमध्ये ॲन्युअल गॅदरिंगमध्ये अँकरिंग केली होती. तेव्हा आपले महाराष्ट्राचे लेबर मिनिस्टर आकाश फुंडकर सर आणि चेअरमॅन सागर फुंडकर सर आणि प्रिन्सिपल मिलिंद मोरे सर आणि रघुवंशी मॅम हे मला खूप इन्स्पायर करतात आणि ते मला एन्करेज करतात की मी असं माझं पुढे करिअर चांगलं बनवेल, फ्युचर माझं चांगलं असणार आहे. आणि अजून आणखी पोयम लिहिण्यासाठी मला ते खूप एन्करेज करतात. आणि या व्यतिरिक्त कीर्तने सर जे डायरेक्टर आहे माझ्या स्कूलचे, ते पण मला एन्करेज करतात. माझे पप्पाचे मित्र DR उमाडे सर आणि डॉक्टर गायकवाड सर आणि जे हितवाद न्यूजपेपरचे एडिटर्स आहे आसावरी मॅम आणि मैथिली मॅम, हे पण मला खूप एन्करेज आणि सपोर्ट करतात आणि माझ्या टॅलेंटला इम्पॉर्टन्स देतात. तन्वी, मला एक सांग, तू हिंदीमध्ये कविता करतेस, इंग्लिशमध्ये करतेस, मराठीसुद्धा केलेली आहे? हो केलेली आहे. एखादी वाचून दाखवणार आहे मला? ठीक आहे. ही मी जेव्हा 3rd स्टँडर्डमध्ये होती, माझ्या फादर्स डेसाठी मी कविता लिहिली होती. तर मला वाटते की ही वाचून दाखवायला हवी. वडील आहे माझे चांगले, आवडते त्यांना भाजी वांगे. आयडिया देतात मला सगळे, स्वतः उन्हात काम करतील पण मला सगळी वस्तू पुरवतील. एक दिवस तुमचे नाव होईल मोठे, मोठी होऊन मी काम करेल मोठे. आयुष्य भेटो तुम्हाला 100 वर्षे, तुम्ही आहे प्रिय आमचे. वा वा वा, ही तू वडिलांसाठी लिहिली होती, बरोबर आहे. आणखी कुठली लिहिली आहे मराठीमध्ये? आणखी मी माझ्या मराठी मायबोलीवर लिहिलेली आहे. आणि दाखव ना मला वाचून एक. मराठी भाषेची कथा प्राचीन, किमान 2500 वर्ष पुरातन. मराठी भाषेशिवाय इतिहास नवा, पण मराठी भाषेचं महत्त्व कळेल केव्हा. ही चारोळी होती. तुम्ही कुठल्या शाळेत आहे सध्या? मी संस्कार ज्ञानपीठ खामगाव या शाळेत आहे. तुम्ही टीचर्सला आणि तिथल्या तुमच्या फ्रेंड्सला ह्या कविता ऐकवतात? हो, त्यांना मी कधी सॅटर्डे वगैरेला कविता ऐकवते आणि मग ते माझं कौतुक करतात त्याच्यावर, त्यांना आवडते. म्हणजे सरांची काय रिएक्शन येते याच्यावरती? सर मला अप्रिशिएट आणि एन्करेज करतात की तू अजून कविता लिही, त्यांना पब्लिश करत राहा अजून. आणि मित्रांच्या काय रिएक्शन येतात त्याच्यावरती? ते पण एन्करेजच करतात मला की तू आणखी लिहित जा, चांगली गोष्ट आहे वगैरे असंच म्हणतात. मित्र जर म्हणाले तर मग ते आपल्याला खरं सांगतात की तू याच्यावरती कविता कर, त्या टॉपिकवरती कविता कर, असं कधी झालेलं आहे? हो, मला एका माझ्या फ्रेंडनी सांगितलं होतं की तू लाईफच्या बद्दल कविता लिही. तर जी मी तुम्हाला आता पहिलेच ऐकवली ती त्याच्या म्हणण्याप्रमाणेच बनवली होती मी. हो. असं म्हणतात की जेथे न पोचे रवी तेथे पोचे कवी.
आणि ही जी कवयित्री आहे ही फक्त कवितांवरच थांबलेली नाही आहे. हिचे लेखसुद्धा त्या नामांकित पेपरमध्ये प्रकाशित झालेले आहेत. तर कुठल्या कुठल्या विषयांवरती तू लेख लिहितेस? मी फिलॉसॉफीवर जास्त लिहायचं मला आवडते. मी डेअर टू बी डिफरंट आणि मग द सोशल इव्हिल ऑफ फेवरेटिझम असे लेख्स लिहिलेले आहेत आणि ते माझ्या टीचर्स वगैरेंना खूप आवडले आहेत. बरं, तू पेपरमध्ये कविता देतेस, लेख देतेस, तर मग इतरांच्या काय प्रतिक्रिया आहेत तुझ्याबद्दल? ते आश्चर्य पहिले तर सरप्राईज होऊन जातात की एवढ्या लहान वयात मी असं लिहू शकते. त्याच्यानंतर ते माझे टीचर्स एक अशी गोष्ट करतात की ती मला खूप आवडते की ती मला एन्करेज करण्यासाठी त्यांच्या स्टेटसवर माझ्या सगळ्या कविता दरच सॅटर्डेला आणि मंडेला माझे आर्टिकल्स ठेवतात. तर ते मला खूप असं मोटिवेट करते, एन्करेज करते. वा. आपल्यासोबत तिचे वडील आहेत, बोदडे सर, जे ITI कॉलेज शेगाव येथे गटनिर्देशक आहेत. सर, तुमचे खूप खूप स्वागत. आणि पहिले तर सांगा की मुलगी एवढी छान कविता करते, लेख लिहिते, तर तुमची प्रतिक्रिया काय? कोणत्याही पालकांना असं वाटतं की आपले मुलं जे आहेत हे चांगले चमकले पाहिजेत, त्यांच्या लाईफमध्ये ते नेहमी यशस्वी झाले पाहिजे. तर माझ्या ज्या दोन्ही मुली आहेत ह्या चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत. मोठी मुलगी फर्स्ट अटेम्प्टमध्ये MBBS डॉक्टर झालेली आहे. ही आता 10वीमध्ये आहे. तिच्याच पावलावर पाऊल टाकून ही पण पुढे जात आहे आणि एक प्रकारे चांगलं प्राऊड फील होतं असे मुलं जर निघाले तर. कारण खरी संपत्ती जी असते मनुष्याची ही त्याची संततीच आहे. मला एक विचारायचं आहे की जेव्हा लेख हिचे प्रकाशित होतात तेव्हा तुम्हाला काय प्रतिक्रिया येतात इतरांच्या? जेव्हा हिची कविता वगैरे प्रसिद्ध होतात मी पण ते जसे तिचे टीचर्स स्टेटस वगैरे ठेवतात तर मी पण स्टेटस ठेवतो. तर त्या दिवशी मला सर्वांना धन्यवाद देण्यातच माझा वेळ निघून जातो. कारण एवढ्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून, मित्रमंडळीकडून येतात आणि जे आपले हितचिंतक आहेत त्यांच्यात फोन कॉलसुद्धा येतात त्याबद्दल आणि खूप प्राऊड फील होतं त्यासाठी. असं म्हणतात की एखादं रोपटं लावलं तर त्याचं वटवृक्ष होण्यासाठी त्याला खूप जपावं लागतं. तर हा जो प्रवास तुम्ही आतापर्यंतचा हिचा झालेला आहे तो तुम्ही कसा जपला? नाही, माझ्या दोन्ही मुली खूपच संस्कारी आहेत आणि त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. खरं लक्ष जी देत असते ती तिची आई लक्ष देत असते. कारण मी तर नेहमी म्हणजे जॉबमध्येच एंगेज असतो आणि माझं एक तत्त्व आहे की आपण दुसऱ्यांच्या मुलांसाठी एक चांगले कर्तव्य जर केले तर आपल्या मुलांसाठी ते ॲटोमॅटिक त्याची परतफेड होत असते. ITIमध्ये सर्व गरीब विद्यार्थी असतात. त्यांचं नेहमीच हित बघण्यात असं माझं म्हणजे मी कर्तव्य समजतो माझं. त्यामुळे त्यांच्याकडे मला बघण्याची गरज नाही आहे माझ्या मुलांकडे. तन्वी, तुला हिंदी, मराठी आणि इंग्रजी या 3 भाषेव्यतिरिक्तही आणखी भाषा येतात असं आम्हाला समजलं. तर त्या कुठल्या कुठल्या? मला कन्व्हर्सेशनल चायनीज, थोडीशी जॅपनीज आणि लिटल बिट ऑफ कोरियन पण येते. बस. काही बोलून दाखवू शकते? चायनीजमध्ये थोडं बोलून दाखवू शकते काही वाक्य? माझं इंट्रोडक्शन देते. नी हाव, वॉशर तानवे, वॉशर इंडोरियन, शिशेनी. आता हे काय बोलली आम्हाला कन्व्हर्टेड करून सांग. Hello everyone, myself Tanvi. I am from India and thank you. अच्छा, हे चायनीजमध्ये तू सांगितलंस आणि जापनीजमध्ये तुला सांगता येईल? कोनिचिवा, वाताशी हाना साकुरा, आरिगातो गोजाइमासु. माझं नाव मी कन्वर्ट करून सांगितलं आहे तिच्यात. अच्छा, आणि कोरियन? 안녕하세요, 나는 तम्मीसम्मिदा, 감사합니다. तुला जवळपास 6 भाषा येत आहेत. 6 ते 7 भाषा तुला येत आहेत. अच्छा, तिथे सुद्धा करिअर करायचं आहे? हो, मला मोठं होऊन आपल्या भारत देशाला विदेशात रिप्रेझेंट करायला आवडेल. तर माझी अशी इच्छा आहे की मी मोठे होऊन इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये माझं करिअर बनवू. तशी तुझी तयारीसुद्धा दिसत आहे. तन्वी, यासोबतच आम्ही असं ऐकलं आहे की तू अमेरिकन ॲक्सेंट फार उत्तम बोलतेस. तर एखादं थोडं बोलून दाखव मला. Hey there, this is Tanvi Sanjay Bodre. I'm a student of Sanskar Jnanpit Khamgaon. I'm currently studying in class 10. Poetry isn't just what I do, it's who I am. Thank you. बापरे. तर हा होता तन्वीचा प्रवास
ही होती तन्वी, जी कवयित्री आहे आणि ज्ञानपीठ खामगावमध्ये ती शिकते आहे. अवघ्या 9वीमध्ये असलेली ती मुलगी आहे, जिला 6 ते 7 भाषा येतात. 3-4 भाषांमध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदीमध्ये ती कविता करते. ती लेखक आहे आणि या व्यतिरिक्त तिला फॉरेन सर्व्हिसमध्ये जाण्याची तिची इच्छा आहे. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर पाहत राहा युवा क्रांती न्यूज शेगाव.